घरात एखाद्या वस्तूची एंट्री आणि त्यामागे येणाऱ्या मिशन इम्पॉसिबल सारख्या मिशन पॉसिबल करायला लागणारे कामं काय सांगायचं, तुम्ही सुद्धा हे रिलेट करत असणार. एखादी वस्तूची जर घरात एंट्री झाली तर त्यामागे भरपूर अशी कामं निघून जातात की हे नाही ते नाही, आणि बरीच अशी धूळ असते ना जी कपाटाखाली, बेड खाली आणि इव्हन या पंखावर झालेली असते. तसं हे फॅन बी अगदी 1-2 महिन्यानंतरच पुसत असते, पण तरी पण इतकी धूळ झालेली असते त्याच्यावर काय सांगायची. आणि तशी ही रूम जी आहे ती एका साईडला आहे, अजिबात येते धूळ म्हणजे मला वाटतं की यायला नको, पण भरपूर धूळ झालेली असते. तुम्हाला दाखवते मी. आणि हे जे कपाट आहे आता आलेलं आहे आणि तेच आता आम्हाला सेटल करायचं आहे व्यवस्थित रूममध्ये. आणि त्यासाठीनं हे जे म्हणजे काय शॉपवाले असतात ना तेच आले आहे त्याला म्हणजे व्यवस्थित फिक्स करायला. तसं आम्ही विचार करत होतो की घरीच बनवून घ्यायला पाहिजे, पण घरी जर बनवलं तर सगळी एकदम असं त्यांचा जर ड्रिलचा आवाज येतो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्टर्ब होऊन जातात. तर त्यामुळे त्यांनाच ऑर्डर दिली होती आणि त्यांच्याकडूनच बनवून मागवलंय. आणि आपण हा साईडचा जो मिरर बघताय तो स्लायडिंग डोअरच्या आत असणार आहे. आता जो ट्रेंड आहे ना तो मस्तपैकी अशाच प्रकारचे जे मिरर असतात ना त्या म्हणजे कबर्डमध्ये डायरेक्ट असतात फिक्स केलेले, आणि आपण त्याच्यावर आहे ना अशी स्लायडिंग जी डोअर आहे ती आपण इकडे तिकडे करू शकतो. म्हणजे तो मिरर आहे ना डायरेक्ट असा आपल्याला दिसत नाही. आणि हा कपाट घेण्यामागचं एक मोठं रिझन होतं, एक घरामध्ये महाभारत झालं होतं, कपडे सापडत नव्हते, तर त्यामुळे हा जो मिरर म्हणजे हा कपाट आहे तो घेतला गेला आहे. कारण यांचे कपडे जे आहे ना इकडे तिकडे पडलेले असतात तर त्यांना तो सापडत नव्हता, त्यामुळेच हा म्हणजे एक मेन गोष्ट जी आहे ना ती यामुळेच घेतली गेली. सो ते एक कबड तर फिक्स झालेलं आहे, पण त्या रूममध्ये दुसरं कबड होतं ते आता आम्हाला मूव्ह करावं लागणार. त्यासाठी जे छोटं कबड आहे ते आम्हाला साईडला करावं लागणार आहे. आणि हा जो पसारा आहे तो भरपूर झालेला आहे. आपण बघू शकता एक जे छोटं कबड आहे वुडनचं ते त्यामध्ये, आणि इकडे जो साईडला दाखवलं त्यामध्येच मुलांचे कपडे असतात मोस्टली, आणि ते मला इझी पडत होतं. त्यांना जे हवे होते ते कपडे ते घेत होते. आणि आता जे आहे ते कबडमध्ये ठेवल्यानंतर त्यांना एक एक गोष्टी ज्या आहेत त्यांच्या हातात द्याव्या लागतील. त्यांना तशी सवय लावून घ्यावी लागेल आता की हे म्हणजे कपाटमधून काढा आणि तुमचं तुम्ही घ्या, असंही तेच घेतात. पण आहे ना हे इझी पडायचं, त्यांना डायरेक्टच दिसायचं, त्यामुळे ते त्यांचं घेऊन आहे ना त्यांचं म्हणजे वेअर करायचे. सो एका कामामागे बरेच असे कामं निघून जातात. आणि हे जे आहे ते एकदम मेन काम होतं की त्यामागे ना असे एकदम घाण वगैरे जे आहे ती पूर्ण साफसफाई होऊन जाईल माझी रूमची. आणि आता मला आहे ना असं वाटतंय की दिवाळी दसऱ्याला आहे ना मला या रूमची जी आहे ती साफसफाई करण्याची अजिबात गरज पडणार नाही. आणि ह्या रूममध्ये ना मी अशा प्रकारे जे 2 बेड असतात ना ते अटॅच केलेले आहे, कारण पुढे चालून जर मला ते सेपरेटही करायचे असले, म्हणजे 2 मुलांसाठी 2 बेड जर सेपरेट करायचा विचार जर केला ना तर ते त्यांच्यासाठी इझी होईल आणि माझ्यासाठी इझी होईल. कारण आहे ना परत बेड बनवायचा आणि जो एक्झिस्टिंग आहे त्याला काय करायचा असा विचार करून ना आम्ही अशा प्रकारे 2 बेड सेपरेट बनवलेले आहे आणि तेच अटॅच करून ठेवतो. आणि ही फ्लिपकार्टवरून बेडशीट मागवली होती, ती खूपच सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन याचं ना खूप छान आहे, त्याच्यावर असं छोटे छोटे फ्लावर्स आहेत आणि कलर तर इतकं सुंदर आहे की मला खूपच आवडला. आणि म्हणजे याला ना बरेच दिवस झालेले आहे मागून, पण मी काही त्याला ओपन केलं नव्हतं, तर आज त्याचं जो आहे तो मुहूर्त लागलेला आहे. म्हटलं की कपाट नवीन आहे तर बेडशीटही नवीनच ओपन करायला पाहिजे. कसं आहे ना अशा छोट्या छोट्या गोष्टीमधूनच खूप आनंद मिळतो. सगळं एक सोबतच मिळालं तर त्या सगळ्या गोष्टीचं महत्त्वच राहत नाही. आणि मला असंच भारी वाटतं छोटे छोटे चेंजेस ना घरात नेहमी करायला पाहिजे. त्याने ना आपला मूड जो आहे तो फ्रेश होतो आणि ते दिसायलाही म्हणजे व्यवस्थित दिसतं, त्यामुळे आपल्याला बोरही होत नाही. आणि आता सध्या ना मार्केटमध्ये इलेस्टिकच्या बेडशीट येतात, पण जर तुमच्याकडे इलेस्टिकच्या बेडशीट नसतील तर अशा प्रकारे ना त्याला प्रत्येक साईडला म्हणजे चौघ साईडला आहे ना गाठ मारायची, आणि गाठ मारल्यानंतर आहे ना ती गादीखाली टाकायची, म्हणजे गादीखाली एकदम व्यवस्थित फिट करायची. आणि फिट केल्यानंतर अजिबात ती बेडशीट आहे ना ती निघत नाही, इकडे तिकडे जात नाही. नाहीतर कसं होतं ना की बेड कुठेच असतो आणि आपली बेडशीट कुठेच गेलेली असते. बेडशीट टाकत असताना मी उलटी टाकली होती, त्यामुळे ना मला हे परत कामं करावे लागत आहे. आणि आज मी आत्ता इतकी थकली आहे की अजिबात माझं शूट वगैरे करायचं इच्छा नाही आहे, कारण इतक्या सगळ्या गोष्टी मूव्ह करायच्या, व्यवस्थित क्लीन करायचं आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं, त्यामुळे खूप जास्त वेळ लागतो आणि खूप आपण थकूनही जातो. आणि या पुढचा व्हिडिओ कबड ऑर्गनायझेशनचा असेल, तोही तुम्हाला खूपच आवडेल असं मला वाटतं. सो स्टे कनेक्टेड. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.